काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. कृती करण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करा. जबरदस्त रोमांच, विजय आणि सर्जनात्मक कामाच्या आनंददायी उत्साहामध्येच मनुष्याला उच्च कोटीचे सुख मिळते. अँटोनी डी सेंट एक्युपेरी. तुमच्यातील सर्वश्रेष्ठ स्तरावरील योगदान देण्यासाठी तुम्ही स्वतःचे चीअर लीडर म्हणजे प्रोत्साहक बनायला हवे. तुम्ही स्वतःला प्रशिक्षित करायला हवे आणि तुमच्या खेळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करण्याची सवय लावायला हवी. तुमच्या जास्तीत जास्त भावना, मग त्या सकारात्मक असो वा नकारात्मक, यावरून ठरतात की तुम्ही प्रत्येक मिनिटाला स्वतःशी कसे बोलता. महत्त्वाचे हे नाही की तुमच्याबाबत काय होत आहे, तर महत्त्वाचे हे आहे की तुम्ही तुमच्याबाबत होणाऱ्या घटनांचे विश्लेषण कसे करता. यानेच मग हे ठरते की तुम्हाला त्याविषयी कसे वाटत आहे. या घटनांविषयक तुमचे विश्लेषण बऱ्याच अंशी हे ठरवते की या घटना तुम्हाला प्रेरणादायी ठरतात की खच्ची करतात, तुम्हाला ऊर्जावान बनवतात की तुमची ऊर्जा शोषून घेतात. स्वतःला प्रेरित करत राहण्यासाठी तुम्ही पूर्णपणे आशावादी बनण्याचा संकल्प करायला हवा. आजूबाजूच्या लोकांचे शब्द, कार्य आणि परिस्थितीवर सकारात्मक प्रतिक्रिया देण्याचा निर्णय घ्यायला हवा. तुम्हाला तुमचा मूड आणि भावनांवर रोजच्या अपरिहार्य समस्या व माघार घेण्याचा परिणाम होऊ न देण्यास शिकायला हवा. आपल्या आंतरिक संवादाला नियंत्रित करा. स्वतःला प्रेरित करणे आणि चिकाटीने काम करण्याच्या दृष्टीने तुमचा स्वतःविषयीचा आत्मगौरव स्तर, तुम्ही स्वतःवर किती प्रेम करता आणि स्वतःचा किती सन्मान करता, या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. स्वतःचा आत्मगौरव वाढवण्यासाठी तुम्ही दरवेळेस स्वतःशी सकारात्मकतेने बोलले पाहिजे. साधारण असे बोला, मी स्वतःवर प्रेम करतो, मी खूप आवडतो. अशा गोष्टी स्वतःला तोपर्यंत सांगत राहा जोपर्यंत तुम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही आणि उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तीसारखे वागायला लागत नाही. स्वतःला प्रेरित ठेवण्यासाठी आणि शंका किंवा भीतीच्या भावनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सतत म्हणत राहा, मी हे करू शकतो, मी हे करू शकतो. जेव्हा लोक विचारतात की तुम्ही कसे आहात, तर नेहमी उत्तर द्या, अगदी मजेत. वास्तविकपणे तुम्हाला त्या क्षणी कसेही वाटत असो किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काहीही होत असो, नेहमी आनंदी आणि उत्साही राहण्याचा संकल्प करा. जसे व्हिक्टर फ्रँकलने आपल्या बेस्ट सेलिंग पुस्तक मॅन्स सर्च फॉर मीनिंगमध्ये लिहिले होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला दृष्टिकोन निवडणे हे मनुष्याचे शेवटचे स्वातंत्र्य आहे. स्वतःच्या समस्यांविषयी तक्रार करणे सोडून द्या, त्यांना स्वतःपुरतेच मर्यादित ठेवा. सुप्रसिद्ध हास्यवक्ते एड फॉर्मॅन म्हणतात, आपल्या समस्या दुसऱ्यांना कधीच सांगू नयेत, कारण 80% लोकांना त्याची पर्वा नसते आणि बाकी 20% लोक हे ऐकून आनंदी होतात की तुम्ही समस्यांची झुंज देत आहात. सकारात्मक मानसिक दृष्टिकोन विकसित करा. पेनिसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीमध्ये मार्टिन सेलिमॅग्नेनने 22 वर्षांपर्यंत केलेल्या अभ्यासाचा सारांश लर्न्ड ऑप्टिमिझम या आपल्या पुस्तकात मांडला. यामध्ये त्याने मांडले की आशावादच तो सर्वात महत्त्वपूर्ण गुण आहे जो तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक यश आणि आनंदासाठी विकसित करू शकता. आशावादी लोक जवळपास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात जास्त प्रभावी असल्याचे दिसून येते. आशावादी व्यक्तीचे 4 प्रमुख स्वभाव असतात, जे सराव आणि प्रयत्नांनी आत्मसात केले जाऊ शकतात. सर्वप्रथम तर आशावादी व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत चांगुलपणाचा शोध घेत असतो. काहीही गडबड झाली तरी ते नेहमी यामध्येही काही ना काही चांगली किंवा लाभदायी गोष्ट शोधत राहते. यात आश्चर्य काहीच नाही की त्यांना नेहमीच काहीतरी चांगले मिळते देखील. दुसरे,
आशावादी व्यक्ती नेहमी प्रत्येक समस्येतून किंवा अपयशातून काहीतरी मौल्यवान धडा घेतात. त्यांचा यावर विश्वास असतो की समस्या या कामात अडथळा निर्माण करण्यासाठी आलेल्या नसून काहीतरी मौल्यवान धडा शिकवण्यासाठी आल्या आहेत. यातून आपण शिकत शिकत आपला विकास केला पाहिजे असा विश्वास त्या बाळगतात आणि असा धडा शोधण्यासाठी ते संकल्प देखील करतात. तिसरे, आशावादी व्यक्ती नेहमी प्रत्येक समस्येवर उत्तर शोधित असतात. जेव्हा जीवनात विस्कळीतपणा येतो, काही चुकीचे घडते, तेव्हा कुणावर दोषारोपण किंवा तक्रार करण्याऐवजी ते कर्म केंद्रित होतात. त्यांचे प्रश्न असतात, यावर तोडगा काय, सध्या आपण काय केले पाहिजे, त्यानंतरचे पुढचे पाऊल काय असायला हवे. चौथे, आशावादी व्यक्ती सतत आपल्या ध्येयाविषयी विचार करतात आणि त्याविषयी बोलतात. त्यांना काय हवे आहे आणि ते कसे मिळवावे याविषयी ते विचार करत असतात. ते भूतकाळात रमत नाहीत किंवा ते हा विचार करत नाहीत की आपण कुठून आलो आहोत. त्याऐवजी ते भविष्याचा विचार करतात व त्याविषयी बोलतात की त्यांना कुठे पोहोचायचे आहे. ते मागे वळून बघण्याऐवजी नेहमी पुढे बघतात. जेव्हा तुम्ही सतत आपल्या ध्येयाचे आणि आदर्शांचे चित्र रंगवत असता आणि स्वतःशी सकारात्मकतेने बोलत असता, तेव्हा तुम्ही जास्त एकाग्र होऊ शकता आणि स्वतःला ऊर्जेने भरून टाकता. तुमचा आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढते. तुमच्यातील स्वनियंत्रण आणि स्वसामर्थ्याची जाणीव प्रबळ होते. तुम्ही जितके जास्त प्रेरित आणि सकारात्मक व्हाल, काम सुरू करण्यासाठी तुम्ही तितकेच जास्त उत्सुक व्हाल आणि ध्येयपूर्तीसाठी जास्त प्रयत्नशील राहाल. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा. लक्षात ठेवा, तुम्ही ज्याचा जास्त विचार करता तसेच तुम्ही बनता. आधी खात्री करून घ्या की तुम्हाला जे हवंय तुम्ही त्याचाच विचार करत आहात आणि त्याविषयीच बोलत आहात. तुम्हाला जे नको आहे त्याविषयी नाही. तुमच्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक घटनेसाठी मी स्वतः जबाबदार आहे अशी स्वतःची संपूर्ण जबाबदारी स्वीकारा. जबाबदारी घेताना मन पूर्णपणे सकारात्मक ठेवा. कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्यांना दोष देऊ नका, तक्रार करू नका किंवा दुसऱ्यांविषयी वाईटही बोलू नका. सबबी सांगण्याऐवजी प्रगती करण्याचा संकल्प करा. आपले विचार आणि ऊर्जा भविष्याकडे केंद्रित करा. इतर गोष्टींना सोडून द्या. फक्त जीवनाला उत्तम बनवण्यासाठी तुम्ही या क्षणी काय करू शकता यावरच लक्ष केंद्रित करा.